हॅलो, आज आपण आलो आहे मिस्टर अँड मिसेस जैन यांच्या घरी. आता मी तिकडे जाऊन त्यांचा पोर्टफोलिओ रिव्ह्यू करणार आहे आणि त्याच निमित्ताने आपल्याला त्यांच्याशी थोड्या गप्पा मारायच्या आहेत. तर चला आपण बघूया आपण काय काय त्यांच्याशी गप्पा मारतोय. आता त्यांची ओळख करून देण्यासाठी काही वेगळं सांगायची गरज नाही आहे, कारण खूप मोठं सोशल व्यक्तिमत्व आहे ते की त्यांना सगळेच ओळखतात. समाजसेवा खूप मोठी आहे आणि मी त्यांचे इथे पोर्टफोलिओ रिव्ह्यू करायला आली होती, जे आपण वर्षातून एकदा करतो. तर त्याच निमित्ताने आज आपण थोड्याशा गप्पाही त्यांच्यासोबत मारूया. तर हे आहेत मिस्टर अँड मिसेस जैन. ह्यांच्यासोबत मागच्या 3 वर्षापासून आमची इन्व्हेस्टमेंट सुरू झाली आहे आणि मग त्यांचं लाईफ इन्शुरन्स आहे, हेल्थ इन्शुरन्स आहे, इन्व्हेस्टमेंट आहे, त्या सगळ्या गोष्टी आपण त्यांच्या स्टेप बाय स्टेप करतोय. सो आता मी त्यांनाच विचारते की तुम्हाला हे सगळं कसं वाटतंय आणि अजून काही यात तुम्हाला ॲडिशनल सर्व्हिस हवी आहे का, काय तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे? एक्सपिरियन्स म्हणजे सर्वप्रथम रश्मी मॅडमचे ह्याच्यासाठी आभार की आम्ही या सगळ्याकडे ज्या निगेटिव्ह परिस्थितीमध्ये असताना आम्ही फार निगेटिव्ह दृष्टीने बघत होतो की असं काहीतरी इन्व्हेस्टमेंट करणं किंवा मुलांच्या प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलांचं फ्युचर बघायचं असतं किंवा हे बघायचं असतं. परंतु आमच्या बाबतीत थोडंसं आम्हाला प्राण्यांची जास्त हे असल्या कारणाने आमचा तो एक दृष्टिकोन असल्या कारणाने आम्हालाही ते मुलांसाठीही काही करायचं होतं आणि पिल्लांसाठी काही करायचं होतं, परंतु ते होत नव्हतं. आणि ओढाताण ही प्रत्येकाच्याच आयुष्यात असते, परंतु त्या ओढाताणीत सुद्धा आपण थोडी थोडी अमाऊंट बाजूला काढून काहीतरी करू शकतो आणि खूप पॉझिटिव्ह रिझल्ट त्याचा मिळू शकतो. हे आम्हाला मॅडमकडून शिकायला आणि बघायला मिळालं. त्याच्यासाठी सर्वप्रथम मी मॅडमचे मनापासून आभार मानतो मॅडम, की अगदी हे मी व्हिडिओ काढतो म्हणून म्हणत नाही, पण खूप मनापासून आभारी आहोत आम्ही तुमच्या ह्याच्यासाठी की आमच्या खूप निगेटिव्ह परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्ही आम्हाला ह्याचे पॉझिटिव्ह फायदे भविष्यात जाऊन काय होतील, म्हणजे माझ्या मुलांना भविष्यात जाऊन काय त्याचा फायदा होईल आम्हाला समजावून सांगितलं आणि त्यांनी सुरुवात केली ना. आता ते बऱ्यापैकी रिझल्ट आम्हाला दिसत आहेत, तर आम्हाला खरंच खूप छान वाटतंय की खूप कौतुक वाटतंय स्वतःला. आणि मेडिक्लेम हेल्थ इन्शुरन्स हा मॅडम इतकं महत्त्वाचं आम्हाला समजून आमच्या मागे लागून, आमची काही परिस्थिती पण नव्हती पण काढून घेतला आणि सुदैवाने आमच्या की आमचा हेल्थ इन्शुरन्स काढला आणि सरांची तब्येत इतकी बिघडली, त्यांचं इतकं मोठं अल्सरेटिव्ह कोलायटिससाठी ते ॲडमिट होते आणि त्या इन्शुरन्समुळे आम्ही त्याच्यातून तरलो. त्यामुळे मेडिकल इन्शुरन्स आणि त्या बाबतीत आम्ही त्यांचे कायमच आभारी आहोत की त्यांनी आमच्याकडून खूप मोठी गोष्ट करून घेतली. म्हणजे त्या मेडिक्लेमच्या वेळेचं मी अगदी ह्याच्याने सांगतो की 10 दिवस मंगेशकर हॉस्पिटलसारख्या ठिकाणी ॲडमिट होऊन सगळी प्रोसेस करून घेणं ही आमच्यासाठी खरंच अशक्यप्राय गोष्ट होती. जर आम्हाला मेडिक्लेमसारखा सपोर्ट मॅडमचा नसता तर आम्हाला ते करताच आलं नसतं. मला खूपच जास्त त्रास होत होता आणि त्यावेळेस 10 दिवसाची मेडिकल ट्रीटमेंट आमची पूर्णतः फ्री ऑफ कॉस्ट झाली. म्हणून आम्ही अजूनही काय भविष्यात काही आणखी काही करण्याचाही प्रयत्न करतोय, तो त्याच दृष्टीने करतोय की खरंच खूप खूप मोठी आणि खूप गरजेची गोष्ट आहे मेडिक्लेम करणं. थँक्यू सर आणि मॅडम. तर असंच ह्यांना मी एकदा समजावलं की ह्यांच्या इन्व्हेस्टमेंट काय काय असायला हव्यात, फ्युचर काय असायला हवं, हेल्थ इन्शुरन्सचं काय इम्पॉर्टन्स आहे, टर्म इन्शुरन्स, पण त्यांनी ते समजूनही घेतलं आणि प्रॅक्टिकली त्याच्यावर खूप कामही केलं. मॅडमच्याही इन्व्हेस्टमेंट स्टार्ट झाल्या, मॅडम थोडे थोडे पैसे त्यात ॲडिशनल टाकत गेल्या, पोर्टफोलिओ वाढवत गेल्या. तसंच त्यांच्या हेल्थ इन्शुरन्सच्या, टर्म इन्शुरन्सच्या बाबतीतही झालं. सो असंच आम्ही फॅमिली रिव्ह्यू घेत असतो, तुम्हाला हेल्प करत असतो. तर याविषयी काही तुमचे प्रश्न असतील, समस्या असतील, तुम्ही डायरेक्ट आम्हाला कॉल करू शकता आणि आमच्याशी बोलू शकता. थँक्यू.